मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे कैलासवासी विनायकरावजी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व काव्य वाचन व वादविवाद स्पर्धा या निमित्ताने येथे उपस्थित आम्हा स्पर्धकांना लाभलेले परीक्षक तसेच आपण सर्व माझा कोड क्रमांक 30 माझा विषय जग जवळ आली पण दूर गेली माणसे. आणि मला असं वाटतं की माणसातली माणसं दूर जाण्याचं एकमेव कारण म्हणजे मोबाईल. साधी गोष्ट आहे ना, पहिली मुलं मैदानावरती दिसायची, आता मुलं मैदानावरती दिसत नाही. इकून तिकून ती मैदानावरती आलीच तरी ते शेजारच्या बाकड्यावर बसून मोबाईल बघतायत. अहो, आपण 2-2 अडीच वर्षांच्या मुलांच्या हातात मोबाईल देतो. बरं देतो तर देतो, बाप इतकं कौतुकाने सांगताय मला येत नाही की त्याला येतोय म्हणताय. साधी गोष्ट आहे. अहो, पहिले जर मूल रडायला लागलं तर आई त्याला जवळ घ्यायची आणि आईने जवळ घेतल्याबरोबर ते मूल रडणं थांबवत होतं. कारण त्याला त्या मुलाला जवळ घेतल्याबरोबर जाणवायचं की आई आहे. कारण की गर्भात असताना त्या मुलाने सगळ्यात पहिल्यांदा काय ऐकले तर आपल्या आईच्या हृदयाचे ठोके ऐकले, म्हणून त्याला जवळ घेतल्याबरोबर जाणवायचं की आई आहे. आता मूल रडायला लागल्यावर काय करतात हो, पर्स मधून मोबाईल काढायचा, मुलाच्या हातात द्यायचा. बरं ते पोरगं इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याबरोबर रडणं थांबतोय. जर आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कोणाचा पराभव आहे? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे की मातृत्वाचा पराजय आहे? हा आजकालचा सर्वात मोठा संशोधनाचा विषय आहे. मागील 2-3 वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला थोडासा अटकावा झाला आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती आम्ही स्वीकारली आणि आम्हीच आमच्या मुलांच्या हातात मोबाईल दिले. आता तीच पिढी मोबाईलच्या इतकी आधीच झाली आहे की ती स्वतःच्या स्मरणशक्तीचा वापर करत नाही, ती स्वतःच्या बुद्धी क्षमतेचा वापर करत नाही, ती स्वतःच्या मेंदूचा वापर करत नाही. ती पिढी फक्त आता मोबाईलच वापरते आणि मोबाईल आपल्या मुलांना वापरत असतो. ही गोष्ट आपण लवकरात लवकर लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला माहितीये, एखाद्या 2080 सालच्या डॉक्टरला जर एखादी बॉडी पोस्टमॉर्टम करण्यासाठी दिली तर तो डॉक्टर झटकन ओळखेल की ही बॉडी 2022 ची आहे. कोणीतरी विचारेल तुम्ही कसं काय ओळखलं, तर तो झटकन सांगेल की त्याच्या शरीराच्या इतर अवयवांपेक्षा त्याच्या अंगठ्याचा आणि त्याच्या ह्या बोटाचा विकास सर्वात अधिक झालाय. म्हणे का, तर म्हणे नाही, त्याच्या ह्या बोटाने तो फक्त कीपॅड दाबत होता आणि या बोटाने तो फक्त स्क्रीन फिरवत होता, बाकीच्या अवयवांचा तो वापरच करत नव्हता. जो ह्या 2 बोटांचा जास्त विकास झालाय तो 2022 आहे. तुम्हाला माहितीये, आपल्यालाही शेपटी होती, वापर केला नाही, गळून गेली आणि आता फक्त आम्ही या 2 बोटांचा वापर करतोय. आम्ही आमच्या बुद्धी क्षमतेचा वापर करत नाही, आम्ही आमच्या कौशल्य क्षमतेचा वापर करत नाही, आम्ही आमच्या स्मरण शक्तीचा वापर करत नाही आणि ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती गोष्ट नंतर आपोआप गळून पडते. ही गोष्ट आपण लवकरात लवकर लक्षात घेतली पाहिजे. अहो, पहिले पाहुणे घरात यायचे आणि आई त्यांना चहा घेऊन जायची. चहा घेऊन गेल्यानंतर ते पाहुणे विचारायचे पाऊस पाणी कसं आहे, पीक पाणी बरं आहे का. हे एकमेकांशी संवाद होता. आई त्यांना सांगायची चहा घेऊन जा, एवढंच नाही तर जेवून जा असं त्यांना सांगत होती. हा एकमेकांशी संवाद होता, त्यांच्यातलं प्रेम होतं. आता पाहुणा घरात आला आणि आई चहा घेऊन गेली की ते पाहुणा पहिले विचारतोय तुमच्याकडे छोट्या पिंचं चार्जर आहे का, की तो इतका अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय तर त्याच्या मोबाईलची बॅटरी लो. आमच्या मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर आम्ही आमच्या पुढच्या पिढीला कुठे घेऊन जाणार आहोत, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. माऊली खूप सुंदर सांगतात, किंबहुना होय जीव आत्मयाचे आहे ते तुझे होय तया नाम सुख. माऊली सांगतात आपल्या आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख मानावं. आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो, इतकं सुख शोधायला लागलं त्या साधनांमध्ये की ती साधनच जण आम्हाला साध्य वाटायला लागले. एक कंपनी होती, 2 मशीन होत्या. त्यांनी एक मशीन अखंडपणे चालू ठेवली आणि एक मशीन वर्षभर बंद ठेवली आणि नंतर निष्कर्ष असा काढला की जी मशीन अखंडपणे चालू होती ती आता अधिक धारदार झाली होती, ती आता अधिक काम करू लागली होती, ती सतत कामात असल्यामुळं ती अधिक काम करू शकत होती. मात्र जी मशीन वर्षभर बंद होती ती आता गंजून चालली होती, ती आता चालूच होत नव्हती, ती आता कामच करू शकत नव्हती. मग एक गोष्ट काय लक्षात ठेवा, झिजून गेलात तरी चालेल पण गंजून जाऊ नका. एवढं तरी स्वतःला सांभाळणं स्वतःला गरजेचं आहे. कायम स्वतःला मोबाईल पासून, मी असं म्हणत नाही की तंत्रज्ञानाचा वापर करू नका, तंत्रज्ञानाचा वापर करा पण एका मर्यादित. जोपर्यंत आपल्याला तो गरजेचा आहे. रील बघण्यात
व्हॉट्सअप बघण्यात, इंस्टाग्राम बघण्यात जेवढा टाइम घालतो ना, त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपण अभ्यासाला द्या. जितका तुम्ही अभ्यास कराल तितकं तुमच्या बुद्धीला धार चढेल. जितकं तुम्ही साठवण्याचा प्रयत्न कराल तितकी तुमची स्मरणशक्ती उत्तम बनेल. जितका अधिक तितका अधिक यश मिळेल. आणि तंत्रज्ञानापासून थोडस लांबच राहून आणि आपल्या रिअल लाईफ मध्ये नक्कीच पुढे गेलं पाहिजे. एवढं बोलते, इथेच थांबते. धन्यवाद. एवढं बोलायचं आहे. सरांनी सगळ्यांना, वर्गातल्या सगळ्यांना प्रश्न विचारला, काय तुला काय करायचंय, आणि त्या शेवटला त्या सगळ्यांनी वेगवेगळं सांगितलं, मला हे बनायचंय, ते बनायचंय, मला हे करायचंय, ते करायचंय. आणि शेवटला त्या बोबड्या मुलाला विचारलं, का रे तुला काय करायचंय. त्याला मार्केटिंग म्हणता येत नव्हतं. तो म्हटला मला मार्केटिंग करायची आहे सर. आणि सरांना आणि सगळे त्याच्यावर हसले की हा एवढा बोबडा बोलतो आणि हा मार्केटिंग करणार कशी. तर सरांनी ठरवलं की मी परीक्षा घेणार. आणि सरांनी सगळ्यांना रामायणाचे पुस्तकं दिले. आणि सगळ्यांना रामायणाची पुस्तकं देणाऱ्या 100 रामायणाचे पुस्तकं दिले. आणि सरांनी सांगितलं ज्याच्या उद्या सगळ्यात जास्त पुस्तकाच्या प्रती विकतील त्याला हे बक्षीस दिलं जाईल. आणि सरांनी ते बक्षीस जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं रामायण विकण्यासाठी पांगली आणि सगळ्या मुलांच्या प्रती विकल्या गेल्या. हा बोबडा मुलगा जायचा आणि प्रत्येकाला बोलायचा, रामायण घेता की वाचून दाखवू. वाचून दाखवू म्हटल्यानंतर त्याच्या बोलण्याला सगळे घाबरायचे आणि ते म्हटले नाही बाबा तू वाचून दाखवू, आम्ही विकतच घेतो. अशा करून त्याच्या सगळ्या प्रती विकल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी सरांना रिझल्ट विचारला तर सगळ्यांनी सांगितलं कोणाच्या 25 प्रती विकल्या गेल्या, कोणाच्या 15 प्रती विकल्या गेल्या, कोणाच्या 50 प्रती विकल्या गेल्या. आणि शेवटला त्या मुलाने विचारलं का रे तुझ्या किती प्रती विकल्या गेल्या. तर सर 100च्या 100 प्रती विकून आलो. सगळ्याच्या सगळ्या प्रती विकल्या गेल्या. अक्षरशः तो जेव्हा बोलला होता की मार्केटिंग करायची आहे तर त्याच्यावर सगळे हसले होते. म्हणजे कोणाच्या बोलण्यावर, कोणाच्या दिसण्यावर कधीही माणसाने जाऊ नये. खरंच दिसतं तसं अजिबात नसतं. संघर्ष जीवनाच्या प्रत्येक वाटेवर येतो. तुम्ही प्रत्येक चांगलं काम करायला जा, तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळेल. आणि अनेक अडचणी येतील. संकटे हे प्रत्येकाला येतात. संकटे तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकटे तुमची उंची वाढवायला येतात. संकटे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, संकटे तुमचे कौशल्य बाहेर काढायला येतात. संकटे अडथळे अडचणी यायलाच हव्यात, कौशल्य उभं राहायलाच हवीत. पण संकटे अडचणी यांना जर आम्ही घाबरलो ना तर आम्ही कधीच जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. हे एवढं मात्र काय लक्षात ठेवा. बरेच जण घाबरतात की मी दिसायला असं आहे, मी बोलायला असं आहे, त्यामुळे कोणी जगासमोर लवकर आपला गुण दाखवत नाही. पण आपला गुण ओळखा, आपल्यातली कला ओळखा, आपल्या दिसण्यावर किंवा बोलण्यावर जाऊ नका. इथेच एवढे बोलते, इथेच सांगते. थँक्यू.